अरे भावड्या, उद्या बाबांचं वर्ष श्राद्ध आहे, जेवायला आहे घरी. अरे अख्ख्या गावाला जेवण घालणार आहे आणि जेवण करायला ना वरून आचार्य येणार आहेत. अरे जेवायला मटण गोडधोड बरंच काय, तू फक्त जेवायला ये. अरे हाच मटणाचा फोड आणि हेच गोडधोड. तुझे बाबा जिवंत असताना त्यांना आनंदाने खायला घातलं असतंच ना, तर त्यांच्या आत्म्याला शांती लागण्यासाठी तुला आज गाव जेवण घालायची वेळ आली नसती. अरे जेव्हा तुझ्या बाबांना तहान लागलेली तेव्हा त्यांना पाणी पाजण्यासाठी साधा तुझ्याकडे वेळ सुद्धा नव्हता, आणि आज त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून वर्ष श्राद्धाचं एवढं मोठं जेवण घालतोयस.